राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। सध्या त्यांच्यावरती पुण्यातील एका रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे। सध्या मी आष्टी येथील राम खाडे यांच्या घरी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता राम खाडे यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे। त्यांच्या पत्नी देखील आपल्या सोबत आहेत। नेमकं या संपूर्ण घटनेमागचं सत्य काय आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यांची आई देखील या ठिकाणी आहे। पहिले सुरुवात त्यांच्या पत्नीला विचारूयात। ताई, नेमकं काय घटना घडली होती? तुम्हाला माहिती कधी मिळाली या संपूर्ण घटनेची आणि काय नेमकं सत्य आहे? संपूर्ण माहिती ते 2:30 वाजता इथून गेले होते, नगरला गेलते। तिकडून जीवघात हल्ला झाला त्यांच्या। मला 9:15 वाजता फोन आला ते राम खाडेवर यांचा हल्ला झालाय म्हणून। मग मी पूर्णपणे घाबरले होते। त्याच्यात दोन शब्द चांगले थांबा मावशी, काय झालं? मी खूप घाबरले होते। मग मी दुसऱ्या माझ्या भायांना फोन केला, ते आष्टीला गेलेले होते। तिथून मग ते आले, मग ते गेले नगरला परत। पण ते इथून मागं पण बऱ्याच वेळेस हल्ले झाले त्यांच्यावर। मग जीव घेण्याचाच हल्ला झाला होता इथून मागं पण, पंचायत समितीमध्ये आणि आष्टीला पण घरी झाला होता। मात्र काल रात्री नेमकं काय झालं होतं? काल ते किती जण होते सोबत? तिकडनं कुठलं नेमकं? 10-15 जण होते असं माहिती भेटली। म्हणजे मी काही तिथं नव्हते, पण असं सांगते ते त्यांच्या सोबत आहेत ना, ते सांगते 10-15 जण होते म्हणून। काही फोनवरती बोलणं झालं? माझं 7 वाजता फोनवर बोलणं झालं तर कधी येतात म्हणून ते म्हणले 9:30 पर्यंत येईन। तर मी 9:30 वाजता फोन नाही केला, मला 9:15 वाजता फोन करायचा। तेव्हाच मला दुसरीकडे एक नगरहून फोन आला, तुमच्या मिस्टरांना असं असं झालंय म्हणून। मग मी दुसरीकडे फोन केले तर मग मला कुणीच खरं सांगत नव्हतं। मग तिथून नंतर मला फोन यायला लागले दुसरे। याच्या आधी कधी झालं होतं असं? याच्या अगोदर 5-7 वर्ष झालं 2दा हल्ले झालेले त्यांच्यावर। आता काल ज्यावेळेस ते तिकडनं येत होते त्यांच्या सोबत नेमकं कोण कोण होतं? दीपक खिडे आणि परमेश्वर नागरगोजे आणि गणीभाई एक होते आणि मुळे एक होते, मुळे वकील। कशासाठी गेले होते नगरवरून? ते त्यांना वापस जायचं होतं गणीभाईला आणि त्या दीपक खिड्यांना, आणि यांना इकडे यायचं होतं गावा आष्टीला, या 3 जणांना। आणि ते 2 जण तिकडं आष्टी नगरला जाणार होते। मग तेवढ्याच त्यांचा हल्ला तिथं जेवण्यासाठी थांबले होते, जेवून उठले आणि त्यांच्या गाडी मागं लपलेले होते, तोवरच त्यांच्यावर हल्ला झाला। कोणी केला होता? काय माहिती मिळाली? म्हणजे माहिती अशी आहे, इथून मागं घोटाळे काढतात ना आमचे साहेब, ते घोटाळ्याचे कारणच मागचं सुरेश धसच करतो। हे आमच्या पहिल्यापासून आम्ही त्यांनाच कारणीभूत ठरतो, कारण की तेच घडून आणतात यांच्यावर घटना कोणती पण। इथून मागं बी सुरेश धसनीच केलेलं आहे, आमच्या घरात येऊन मारलेलं आहे त्यांना। आष्टीमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा। काल असं काय झालं होतं की त्यांच्यावरती? ती बातमी होती बघा एक, ती काल बातमी होती याची होती बघा, का सोसायटीची काहीतरी होती। मी नाही पूर्ण वाचलेली, पण असं सोसायटीचीच बातमी होती। त्यापासूनच मग काल घडून आणली बघा घटना ती। नेमकं तुम्हाला शंका कशाची आहे? त्यांच्यावरती थेट इथपर्यंत जीवघेणा हल्ला झाला, नेमकं शंका कशाची? कशामुळे? इथून मागं कोणते पण सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं ते कोणते पण घोटाळे बाहेर काढतात ना, तर जीव घेण्याचा हल्लाच तेच करते, तर सुरेश जसंच घडून आणते। पण ते कोणचं बी दाबल्या जातं इथून तिथून सरकार त्यांचं। इथून मागं पण त्यांनी असंच दाबलं, तोंड बांधून येऊन आमची बोलेरो गाडी पण दारात गेल्या 2 वर्ष होत आले, ती जाळून टाकली, ती तोंड बांधून आलेली होती, पण ती ओळखू काय आले नाहीत। आता तुम्ही काही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये? इथून मागच्या तक्रारी आहेत, मी आता पण देणार आहे तक्रार। कोण करतंय तर सगळं, म्हणजे आमच्या कुटुंबाला त्रास सगळा त्यांचाच आहे। इथून माग आम्ही का घराच्या बाहेर पडायचंच नाही का? यांना असं म्हणजे मारायची धमकी, यांनी चांगले कार्य केले की त्यांना लागे अटॅक आणायचा, कुठतरी काहीतरी करायचं। आणि 4-4थी वेळेस ही साहेब ही चालू झालेली हाणायची। आता काय मागणी तुमची? आमची मागणी काहीच नाही, त्यांना पकडायचं आणि आम्हाला न्याय भेटायचा। हे कवर चालणार आहे? माझे 2 लेकरं उघड्यावर पडले, माझ्या मिस्टरला काय झालं, मला काय करायचं कुणाचं? हीच माझी विनंती। हे दाबल्या जातं, कसं काय दाबल्या जातं? प्रत्येक वेळेस दाबतं हे, इथून तिथून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार असल्यामुळं दाबतं का? नक्कीच। तर या होत्या राम खाडे यांच्या पत्नी, आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशीच मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड,
आष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.